नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत आज रात्री म्हणजे 23 आणि 24 तारखेचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये कोणताही ॲक्टिव्ह डब्ल्यू नाही, मात्र बंगालच्या उपसागरामध्ये च्या मध्यावरती या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार आहे. हे कमी दाब क्षेत्र दक्षिणेकडून उत्तरेला सरकले. काही दिवसापासून हे कमी दाब क्षेत्र श्रीलंकेच्या दक्षिण भागापाशी रेंगाळत होतं. या कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यामध्येही पावसाचं वातावरण तयार पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर हे कमी दाबा क्षेत्र अपेक्षेप्रमाणे हे रिकवर करत म्यानमारच्या दिशेला सरकण्याची दाट शक्यता आहे. मात्र याचं रूपांतर किंवा अजून इंटेन्सिफाय होणार नाही. हे कमी दाबापुरतंच मर्यादित राहण्याची शक्यता. मात्र या लो प्रेशर एरियामुळे राज्यात आज दिवसभर बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी विजेचा कडकडाटासह पाऊस पाहायला मिळाला. 1 ते 2 ठिकाणी आपल्याला हलक्या पद्धतीचे गारपीट पाहायला मिळेल. सांगलीचं तालुक्यात पश्चिम भाग असेल, याचबरोबर इस्लामपूर तसेच कासेगाव, वाटेगाव, टाकवे याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. तसेच जत तालुका, याचबरोबर धाराशिव, उमरगा, नांदेड असेल, याचबरोबर गडचिरोली, चंद्रपूर, नागपूरचा दक्षिण भाग असेल, भंडाराचा दक्षिण भाग असेल, या भागात आज दिवसभर आपल्याला पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री कर्नाटक याचबरोबर तेलंगणाचा जो सीमावर्ती भाग असेल या भागावरती पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं, विदर्भाचा गडचिरोलीचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, भंडारा संपूर्ण जिल्हा असेल, चंद्रपूरचा पश्चिम भाग आणि यवतमाळचा पूर्व भाग या भागामध्येही लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. काही ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर काही ठिकाणी फक्त हलके थेंब पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर नांदेडचा संपूर्ण जिल्हा, हिंगोली, परभणी याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणीही आज रात्री पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. धाराशिव असेल, लातूर असेल, वर्धाच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सोलापूरचा दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, याचबरोबर अक्कलकोट असेल, मोहोळचा दक्षिण भाग असेल, तसेच बार्शीचा काही 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा याही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच सांगली जिल्ह्याचा जत तालुका असेल, याच्यामध्ये उमदी, माडगाव, शंख असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस. तसेच आटपाडी, पलूस असेल, याचबरोबर तासगावचा उत्तरेचा भाग असेल, शिराळा तालुका, वाळवा तालुका याही ठिकाणी आज रात्री पावसाची परत एकदा शक्यता अधिक आहे. तसेच साताऱ्याचा पूर्व भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस. याचबरोबर अहिल्यानगरचं जर पाहिलं, अहिल्यानगरचा आणि बीडचा सीमावर्ती भाग असेल, ज्या ठिकाणी ढगांचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळते. आजही त्या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी काही प्रमाणामध्ये अपेक्षित आहे. तसेच सातारा पूर्व भाग असेल आणि पुण्याचा भाग असेल, याचबरोबर नाशिकचा भाग हा जो पट्टा असेल या भागात पावसाची शक्यता फार कमी आहे. काही प्रमाणामध्ये फक्त हलके थेंब पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला आणि वाऱ्याची सिस्टम प्रणालीबद्दलचं जर पाहिलं, वारं जे आहे ते उत्तरेकडून दक्षिणेला आल्यानंतर मध्य प्रदेशचाच भाग असेल यापर्यंत थांबते, कारण या ठिकाणी एक कमी वाऱ्याची डिस्कन्टिन्युटी सुरू झाली. तसेच कमी दाबाचं क्षेत्र रूपांतर झाले. तसेच अरबी समुद्रामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी लो प्रेशर आहे. वारं जे आहे ते वारं पूर्वेकडून पश्चिमेला सरकतं. हे जोरदार वारं आहे. त्यामुळे काही अंशी 1 ते 2 दिवस हलकं ऊन लागेल. मात्र 2 दिवसानंतर राज्यात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळणार आहे. पावसाचं वातावरण हे अजून 2 ते 3 दिवस राहील. मात्र आज जो पाऊस जसा झाला त्या पद्धतीपेक्षा काही प्रमाणामध्ये पाऊस हा उद्या कमी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, येणाऱ्या 24 तासामध्ये सांगलीचा पूर्व भाग असेल, सोलापूर, धाराशिव असेल, लातूर, नांदेड, याचबरोबर यवतमाळ, वर्धा दक्षिण भाग आणि चंद्रपूर, गडचिरोली हा संपूर्ण दक्षिण संपूर्ण भाग असेल. या ठिकाणी पावसाची शक्यताही अधिक आहे. काही प्रमाणामध्ये बीडमध्ये, परभणी आणि हिंगोलीमध्येही काही प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सोलापूरचाही पूर्व भाग असेल, याही ठिकाणी येणाऱ्या 24 तासामध्ये म्हणजे उद्याच्याला पावसाची दाट शक्यता. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर आजचा जर पाहिलं तर आज संपूर्ण विदर्भामध्ये जो पूर्व भाग असेल म्हणजे गडचिरोली असेल, याचबरोबर चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला होता. तसेच हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगलीमध्ये काही प्रमाणात लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता IMDने व्यक्त केली होती. याचबरोबर 24 तारखेचा अंदाज जर पाहिला तर धाराशिव असेल, लातूर असेल या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी होतील. तसेच यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहेत. काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. त्या ठिकाणी येलो अलर्ट IMDने जारी केला आहे.
तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.